मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि गरमागरम जर सूप आपल्याला प्यायला भेटलं तर मज्जाच ना. खूप मस्त वाटणार ना. तर मस्त असं टोमॅटो सूप तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पटपट टोमॅटो सूप बनवूया. बघता क्षणी तुम्हाला खावंसं वाटतंय ना. मस्त असं भर पाऊस पडतोय आणि तुम्ही जर हे एन्जॉय करताय, जर असं फिलिंग्ज येत असेल ना, तर पटकन ही रेसिपी बनवा आणि लगेच एन्जॉय करा. तर हे सूप ना मी 3 ते 4 जणांसाठी बनवत आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीचे लाल कलरचे टोमॅटो आहेत ना. ते घ्यायचे आहेत. तुम्ही गावरान घ्या, सरकारी घ्या, कसेही घ्या. तर अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत मी या ठिकाणी 5 ते 6 मोठे टोमॅटो. अद्रक 1 इंच घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि जर मोठा कांदा असेल ना तर 1 घ्यायचा, छोटे असतील तर 2 घ्यायचे. म्हणजे कोथिंबीरीचे जे काड्या असतात ना मोठमोठ्या, त्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत. कोथिंबीरीचे पानं घ्यायचे नाहीत. आता पॅनमध्ये काय करायचं आहे, 2 टेबलस्पून टाकून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने टोमॅटो ते ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अद्रक, लसण आणि जी पानं कोथिंबीर होती ना तीसुद्धा म्हणजे टाकून घ्यायचं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं नमकसुद्धा या ठिकाणी मी टाकून घेत आहे, जेणेकरून टोमॅटो आपले लवकर सॉफ्ट होतील. आणि या ठिकाणी तुम्हाला जेवढं स्पायसनेस पाहिजे आहे ना, तर बेडगी जर तुमच्याकडे मिरची असेल ना ती या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. नसेल तरी ही सुद्धा टाकू शकता. तर मला जास्त स्पायसनेसपणा पाहिजे होता आणि स्मोकीसुद्धा जास्त फ्लेवर पाहिजे होता. त्याच्यामुळे मी 3 मिरच्या या ठिकाणी टाकून घेतलेल्या होत्या आणि जवळपास लो फ्लेमवर या ठिकाणी तुम्ही 5 ते 6 मिनटं झालं की तुम्ही हे साईड जी आहे टोमॅटोची तर ती पलटवून घ्यायची आहे आणि पलटवल्याच्यानंतर आणखीन 5 ते 6 मिनटं मस्त लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने असं जर स्प्रेड जर केलं ना आपलं टोमॅटो मॅश होतात. समजून जायचं आपलं टोमॅटो परफेक्ट कुक झालेला आहे. पूर्ण टोटल थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी सगळं जे मिक्सर आहे तर टाकून घ्यायचं आहे. थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला. आणि ज्या कढईमध्ये किंवा ज्या पॅनमध्ये आपल्याला सूप बनवायचं आहे ना त्याच्याचमध्ये ना आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि पहिल्यांदा ना फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजेच मोठा गॅस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला सूपची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ पाहिजे असेल किंवा दाटसर पाहिजे असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी लेवल कमी जास्त करू शकता. आणि जर तुम्हाला वाढवायचं आहे ना तर गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना 1 चमचा मी या ठिकाणी साखर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉर थंड पाण्यामध्ये मिक्स करून या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 स्टेप बाय स्टेप करायच्या, जेणेकरून आपलं सूपचं टेक्स्चर वगैरे एकदम छान होतं. आणि जो आपण स्मोकी फ्लेवर ना तो मस्त येतो. रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जेव्हा किंवा तुम्ही सूप पिताना तर स्मोकी फ्लेवर आणि असं रवाळ टाईप जो सूप आहे ना ते जिभेवर असं विरंगुळतं ना, तशा पद्धतीचं सूप हे बनवून तयार होतं. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 मिनटं उकळल्याच्यानंतर ना सर्व एका बाउलमध्ये करू शकता. आणि याच्यामध्ये ना जर टोस्ट कट करून टाकले किंवा टोस्टसोबत जर हे सूप पिलं ना एकच नंबर हे सूप लागतं. गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी जी फ्रेश क्रीम असते ती 1 चमचा टाकून घेतलेलं आहे. तर टोटल ऑप्शनल आहे, हे स्किप पण करू शकता आणि जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि लास्टला मी कोथिंबीरीचं जे पान असतं ना ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे. खूपच छान आणि अप्रतिम हे सूप लागतं. आणि आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. एकदम सोप्या टिप आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आणि कशी वाटली मग आता गरमागरम सूप मी एन्जॉय करते. बाय बाय.